ट्रान्सफॉर्मरचे घटक। आता ही स्लाइड पहा, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की ट्रान्सफॉर्मर मध्ये कोणकोणते घटक वापरलेले असतात। स्टील टँक, कोअर, वाइंडिंग्स, लीड्स अँड टर्मिनल्स, बुशिंग्स, एक्सप्लोजन व्हेंट, कॉन्झर्वेटर, ब्रीदर, बुकल्स, रिले, प्रेशर रिलीज वाल्व, थर्मोमीटर, टॅप चेंजिंग स्विच, ट्रान्सफॉर्मर आहे। आता आपण एकेका घटकाची माहिती करून घेऊया। विद्यार्थी बंधूंनो, हा स्टील टँक आहे। हा माहितीच्या जाडपात्र्यापासून बनवलेला असतो। हा आतून आणि बाहेरून हार्ड ब्लास्ट पद्धतीने स्वच्छ करून यावर झिंक क्रोमेटचा थर दिलेला असतो। या टँकच्या मध्यभागी वाइंडिंग सह कोअर बसवलेले असून त्याभोवती एका ठराविक पातळीपर्यंत शुद्ध केलेले आर्द्रता विरहित मिनरल ऑइल म्हणजेच खनिज तेल भरलेले असते। हवेतील आर्द्रतेचा ऑइलवर परिणाम होऊ नये याकरता हा टँक पूर्णपणे हवाबंद केलेला असतो। ट्रान्सफॉर्मरच्या कोअर आणि वाइंडिंग मध्ये निर्माण होणारी उष्णता शोषून तो थंड ठेवण्यासाठी टँकला अशा प्रकारच्या ट्यूबलर पाईप सुद्धा जोडलेल्या असतात। तर काही ट्रान्सफॉर्मर मध्ये कोरोगेटेड टँक वापरलेला असतो। याने देखील ऑइल मध्ये निर्माण होणारी उष्णता शोषून घेतली जाते आणि त्याचं उत्सर्जन केलं जातं। टँकच्या वरील बाजूस हाय व्होल्टेज बुशिंग, लो व्होल्टेज बुशिंग, कॉन्झर्वेटर, बुकल्स रिले, टेम्परेचर इंडिकेटर, टॅप चेंजिंग गिअर, एक्सप्लोजन व्हेंट यासारखे अनेक घटक बसवलेले असतात। याशिवाय ऑइल भरण्यासाठी इनलेट वाल्व आणि तळाशी खराब झालेले ऑइल बाहेर काढण्यासाठी ऑइल ड्रेन वाल्व बसवलेला असतो आणि हा संपूर्ण टँक हेवी ड्युटी ऑन रोलर्स वर बसवलेला असतो। आता आपण कोअरची माहिती करून घेऊया। ट्रान्सफॉर्मर मधील वाइंडिंग ज्या घटकावर बसवलेले असते त्या या घटकाला कोअर म्हणतात। वाइंडिंगला आधार देण्यासाठी, चुंबकीय क्षेत्राला कमीत कमी अडथळ्याचा मार्ग करून देण्यासाठी अशा प्रकारच्या कोअरचा वापर केलेला असतो। हायग्रेड सिलिकॉन स्टीलच्या पत्र्यापासून लॅमिनेशन्स बनवलेले असतात। लॅमिनेशनच्या संचाला कोअर म्हणतात। वाइंडिंगला आधार देण्यासाठी तसेच चुंबकीय क्षेत्राला कमीत कमी अडथळ्याचा मार्ग निर्माण करून देण्यासाठी कोअर वापरतात। लॅमिनेशन बनवण्याकरता 0.3 ते 0.5 मिलीमीटर जाडीचा हायग्रेड सिलिकॉन स्टीलचा पत्रा वापरतात। या पत्र्याच्या पृष्ठभागावर अतिशय पातळ पेपर किंवा जॅपनीज वॉर्निश किंवा फॉस्फेट यांचा इन्सुलेटिंग थर चढवलेला असतो। त्यानंतर या पत्र्यापासून डायपंच मशीनच्या सहाय्याने ठराविक आकाराच्या लॅमिनेशन बनवले जातात। बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे कोअरमध्ये निर्माण होणाऱ्या एडी करंटचे प्रमाण कमीत कमी ठेवण्यासाठी आणि इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी वाढवण्यासाठी लॅमिनेशन बनवून त्या इन्सुलेटेड करतात। ट्रान्सफॉर्मर असेंबल करताना लॅमिनेशनची चवड रचतात। त्याच्या तळाशी वरच्या बाजूला गॅल्व्हनाइज्ड स्टीलची फ्रेम किंवा क्लॅम्प वापरून इन्सुलेटिंग नटबोल्टच्या सहाय्याने लॅमिनेशन घट्ट करतात।
यामुळे त्या मॅग्नेटिकली शॉर्ट होत नाहीत आणि असे केल्यामुळे एडी करंटवर नियंत्रण ठेवले जाते. लॅमिनेशन जर प्रमाणापेक्षा जास्त घट्ट केली तर मात्र आयर्न लॉसेसचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते आणि या उलट लॅमिनेशन जर सैल राहिले तर त्यापासून गुणगुण असा आवाज ऐकू येतो. म्हणून लॅमिनेशन अतिशय व्यवस्थितपणे बसवून कोर करावी लागते. आता आपण ट्रान्सफॉर्मरचा पुढचा घटक पाहूया, तो म्हणजे वाइंडिंग. इलेक्ट्रिकल ग्रेड अनिल्ड कॉपर वायर अथवा पट्ट्यांचा उपयोग करून प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग बनविलेल्या असतात. ज्या वाइंडिंगला सप्लाय जोडतात त्या वाइंडिंगला प्रायमरी वाइंडिंग म्हणतात आणि ज्या वाइंडिंगवर लोड जोडतात त्याला सेकंडरी वाइंडिंग म्हणतात. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग साठी इलेक्ट्रिकल ग्रेड अनिल्ड कॉपर वायर किंवा पट्ट्यांचा वापर केलेला असतो. सेकंडरी वाइंडिंगचं करंट जास्त असल्यामुळे त्यामध्ये गोलाकार वायर न वापरता कॉपरच्या पट्ट्या म्हणजे स्ट्रीप वापरलेल्या असतात. आता या पट्ट्यांपासून वाइंडिंग करताना या पट्ट्याच्या भोवती इन्सुलेशन म्हणून लेदराइज्ड पेपर, फायबर ग्लास टेप किंवा मिनीलेक्स टेप गुंडाळलेला असतो. लो व्होल्टेज वाइंडिंग बसवताना ती कोअरच्या जवळ बसवतात, त्यानंतर तिच्यावर इन्सुलेशनचा थर चढवतात आणि नंतर मग तिच्यावर हाय व्होल्टेज वाइंडिंग बसवतात. असं का करतात हा आपल्या डोळ्यासमोर प्रश्न उभा राहील. हाय व्होल्टेज वाइंडिंग आपण कोअरच्या जवळ बसवली तर कोअर ते वाइंडिंग आणि वाइंडिंग ते वाइंडिंग याच्यामध्ये आपल्याला जास्त इन्सुलेशन वापरावं लागेल. या उलट लो व्होल्टेज वाइंडिंग कोअरच्या लगत बसवल्यास कोअर ते वाइंडिंग आणि वाइंडिंग ते वाइंडिंग यामध्ये ज्यादा इन्सुलेशन वापरावे लागणार नाही. साहजिकच खर्चामध्ये बचत होईल आणि याशिवाय हाय व्होल्टेज वाइंडिंग कोअर पासून दूर बसवल्यामुळे फॉल्ट करंट पासून आपल्याला सुरक्षितता लाभेल. HV म्हणजे हाय व्होल्टेज वाइंडिंग आणि LV म्हणजे लो व्होल्टेज वाइंडिंग. या दोन्ही वाइंडिंग साठी गोलाकार कॉइल्स बनवून त्याची चवट रचून म्हणजे ते ॲक्युरेट ठेवून नंतर त्यांची जोडणी सिरीज मध्ये करतात. या कॉइलची चवड केल्यामुळे म्हणजे त्या ॲक्युरेट ठेवल्यामुळे उष्णतेचे उत्सर्जन चटकन होण्यास मदत होत असते. आता आपण लीड्स आणि टर्मिनल्स याची माहिती करून घेऊया. आता हे समोरची आकृती पहा. सप्लाय देण्यासाठी आणि लोड जोडण्यासाठी वाइंडिंग पासून काढलेल्या टोकांना लीड्स म्हणतात. लीड्स टर्मिनल्सला जोडण्याच्या पद्धतीला टर्मिनेशन म्हणतात. HT आणि LT टर्मिनल्स ही ब्रांच असून ती बुशिंग्स मधून बाहेर काढलेले असतात. आकृतीला जिथं तुम्हाला एक गोल केलेलं दिसतंय ती वाइंडिंगची टर्मिनल्स आहेत. या वाइंडिंगची जोडणी इलेक्ट्रिकली आणि मेकॅनिकली उत्कृष्ट होणे आवश्यक असते. याकरता उच्च रेटिंग असलेल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरलेल्या वायर्स किंवा स्ट्रीपवर व्होल्टेजनुसार इन्सुलेशनचे थर चढवले जातात. त्याचप्रमाणे या लीड्स एकमेकींना लागून शॉर्ट किंवा बॉडीला लागून ग्राउंड होऊ नये अथवा इलेक्ट्रिकल ट्रेसेसचा परिणाम होऊ नये याकरता या लीड्स मध्ये योग्य ते अंतर ठेवलेले असते. लीडच्या टोकांना कॉपर रिबन्स ब्रेझिंग अथवा सॉल्डरिंग करून एकमेकींना जोडलेले असतात. त्यामुळे
टर्मिनेशन करताना वाइंडिंगच्या लीड्सवर ताण पडत नाही आणि शिवाय ही जोडणी इलेक्ट्रिकली आणि मेकॅनिकली व्यवस्थित होते.